नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अशी गोष्ट शिकणार आहोत ना, की जितके तुम्ही शिकले ना, तर फोटोग्राफीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही काम करू शकता. तेही मॅन्युअल मोडवर. म्हणजे तुमच्याकडे DSLR आहे किंवा मिररलेस कॅमेरा तुम्ही घेतलाय आणि काही वेळा तुमचे फोटो खूप डार्क येतात, तर काही वेळा खूप ब्राईट येतात. तर अशा सिच्युएशनला तुम्हाला परफेक्ट एक्सपोजरची गरज असते. तर त्या परफेक्ट एक्सपोजरच्या वेळेस एक्सपोजर ट्रायंगल काम करतं. तर एक्सपोजर ट्रायंगल म्हणजे काय? तर एक्सपोजर ट्रायंगल मध्ये 3 गोष्टी येतात. ISO, शटर आणि अपर्चर. तर ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ तुम्ही साधलात ना, तर तुम्हाला परफेक्ट एक्सपोजर मिळतं. तर हे कसं शक्य होईल? तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ह्या तिन्ही गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत आणि कुठल्या फोटोग्राफीसाठी कुठली गोष्ट बेस्ट आहे हे पण बघणार आहोत. तर ह्या एक्सपोजर ट्रायंगल मधला सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे ISO. आता ISO हा एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ आपण. जिथं प्रकाश जास्त आहे, जिथं लाईट जास्त आहे, तिथं ISO कमी म्हणजे 100 किंवा 200 ठेवू शकता. म्हणजे बाहेर आउटडोअर फोटोग्राफी करता तेव्हा ISO वाढवण्याची गरज नाहीये, कारण की लाईट जास्त आहे. पण जिथं लाईट कमी आहे, म्हणजे समजा घरात करता किंवा रात्रीची फोटोग्राफी करता, तिथं तुम्हाला ISO वाढवावा लागतो. पण ISO वाढवण्याची पण एक रेंज ठरलेली आहे प्रत्येक कॅमेऱ्याच्या मॉडेलनुसार. बेसिक कॅमेऱ्यांना 600 किंवा 800 पर्यंत तुम्ही वाढवू शकता, पण नॉईज येतो. पण तो नॉईज कंट्रोलमध्ये असतो. पण जास्त ISO तुम्ही वाढवलात तर नॉईज जास्त येण्याची शक्यता आहे आणि पिक्चर थोडं ग्रेनी होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही बघितले असेल की तुम्ही ISO वाढवलाय, फोटो काढलाय, तर ते फोटो खूप ब्लरी दिसतायत किंवा ग्रेनी दिसतात. तर ISO वाढवल्याने तुमचे फोटो ग्रेनी होऊ शकतात. तर त्यावर तुम्ही कंट्रोल ठेवणं महत्वाचं आहे. आता ISO तर तुम्हाला लक्षात आलं की जिथं प्रकाश जास्त आहे तिथं ISO कमी आणि जिथं प्रकाश कमी आहे तिथं ISO जास्त. आता आपण दुसऱ्या पॉइंट कडे येऊया. आपला दुसरा पॉइंट आहे शटर. तर शटर म्हणजे नक्की काय? तर शटर हा कॅमेऱ्यातला एक मेकॅनिकल पार्ट आहे जो आपल्या डोअर प्रमाणे काम करतो. म्हणजे ते डोअर किती वेळा ओपन करतोय आणि किती वेळा बंद करतोय ह्याच्यावर डिपेंड आहे. आता जेव्हा शटर ओपन होतं तेव्हा लाईट इन होतो, जेव्हा बंद होतो तेव्हा लाईट इन होत नाही. आता त्या शटर मधनं लाईट किती वेळा इन होते ह्याला शटर स्पीड म्हणतात. समजा आपण फास्टर शटर ठेवलं म्हणजे 1/1000 ठेवलं तर तुमचा सब्जेक्ट हा फ्रीज होणार आहे. म्हणजे एखादा पक्षी उडतोय आणि त्याचा आपण फोटो काढला तर त्याचे पंखासकट सगळ्या गोष्टी फ्रीज होणार आहेत आणि तो एकदम शार्प फोटो मिळणार आहे आपल्याला. एखादी फास्ट गाडी चालली ना, आपण त्याचा 1/1000 ला फोटो काढला तर ती एकदम एकदम शार्प मिळणार आहे आपल्याला. तिथं कुठंच ब्लरीनेस दिसणार नाहीये, कारण की शटर आपण 1/1000 ठेवले. तसंच आपण समजा 1/60 ठेवलं शटर आणि सेम फोटो काढले, पक्षाचा फोटो काढला, तर तो ब्लर दिसणार आहे, मोशन ब्लर त्याच्यात ऍड होणार आहे. मी हे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय. फास्टर शटर म्हणजे मोमेंट फ्रीज होते. स्लोवर शटर म्हणजे तुम्हाला ब्लरीनेस मिळतो, मोशन ब्लर मिळतं. तर आता आपण जाणून घेऊया अपर्चर. अपर्चर हे एफ स्टॉप मध्ये मोजलं जातं. म्हणजे F1.8, F16, F32 असं. पण हे नक्की काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी लेन्सशी निगडीत आहेत. आता तुम्ही लेन्स नीट ऑब्झर्व केली ना समोरून, जेव्हा F1.8 असेल तेव्हा लेन्सच्या समोरची जी रिंग आहे ती जास्त मोठी असते आणि जेवढी जास्त रिंग ती मोठी असणार ना, तेवढा लाईट जास्त आत इन करणार आणि जेवढा जास्त लाईट आत इन करणार ना, तेवढा सब्जेक्टवर लाईट पडणार, बरोबर? मग तेवढा सब्जेक्ट ब्राईटर आणि त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे ना तो जास्त ब्लर होणार. म्हणजे बोके इफेक्ट येतो ना, तो ह्या गोष्टीमुळेच. म्हणजे तेवढा तुम्ही 1.8, 2.8 ला फोटो काढणार ना, तेवढा बेस्ट तुम्हाला पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी ते बेस्ट आहे. आता जसं जसं आपण अपर्चर वाढवतो, F16, F32, तशी तशी ती रिंग छोटी छोटी होत जाते बघा. आणि जेवढी छोटी रिंग होणार ना, तेवढा कमी आत प्रकाश येणार आणि तेवढा कमी सब्जेक्टवर पडणार प्रकाश. सिंपल आहे एकदम. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या डेप्थ ऑफ फील्डशी निगडीत आहेत. म्हणजे जेवढं कमी अपर्चर असणार, म्हणजे 1.8, 2.8, तेवढं डेप्थ ऑफ फील्ड हे शॅलो असणार. जेवढं जास्त अपर्चर असणार ना, तेवढं कमी लाईट इन होणार, त्यामुळे डेप्थ ऑफ फील्ड हे जास्त शार्पर असणार. आता एक्सपोजर ट्रायंगल काय असतं हे तर तुम्हाला कळलं. आता हे वेगवेगळ्या फील्डनुसार हे जे आकडे चेंज होत राहतात, तर ते कसे होतात ते आपण बघूयात. तर आता सगळ्यात पहिलं आपण बघूया पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये हे कसं काम करतं. पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये जेवढा ISO तुम्ही मिनिमम ठेवताल ना, तेवढा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो इमेजला. आणि त्याच्यामध्ये शटर ठेवायचं तुम्हाला 125 टू 160. हे डिपेंड आहे तुमच्या सेटिंग्स काय आहेत, पण नॉर्मली 125 टू 160 ठेवायचंय. आता त्याच्यामध्ये अपर्चर किती ठेवायचंय? ते अपर्चर जेवढं तुमचं मिनिमम असणार तेवढं तुमचं पोर्ट्रेट फोटोग्राफी ही बेस्ट रिझल्ट देणार आहे. म्हणजे 1.4, 1.8, 2.0 हे अपर्चर तुम्हाला पाहिजे. पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी हे बेस्ट रिझल्ट आणि बेस्ट सेटिंग आहे. आता तसंच आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असेल तर ह्या सेटिंग बदलणार आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ऍक्शन्स आहेत. ऍक्शन्सच्या वेळी तुम्हाला काय लागणार आहे? ऍक्शन्सच्या वेळी तुम्हाला शटर स्पीड बरोबर खेळावं लागणार आहे. आता शटर स्पीड इथं जास्त पाहिजे, कारण की तुम्हाला मोमेंट फ्रीज करायचे आहेत.
म्हणजे एखादा धावणारा चित्ता आहे किंवा उडणारा पक्षी आहे, तुम्हाला त्या मोमेंट फ्रीज करायच्यात. त्यामुळे तुम्हाला शटर हे 800, 1000, 1500 असं ठेवावं लागणार आहे. आता शटर आपण वाढवल्यामुळे आणि अपर्चर पण आपलं जास्त असल्यामुळे आपल्याला लाईटची गरज भासणार आहे. मग इथं काम करणारे आयएसओ आपल्याला कॅमेऱ्याची लाईटची सेन्सिटिव्हिटी वाढवून देणार आहे. आयएसओ तुम्ही इथून 800 ते 1600, तुमच्या कॅमेऱ्याची जर कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आयएसओ वाढवू शकता, पण एकदमही जास्त वाढवू नका, कारण की तुमच्या पिक्चर मध्ये नॉइज येऊ शकतो. स्ट्रीट फोटोग्राफी बघूया. स्ट्रीट फोटोग्राफी मध्ये पण तुम्हाला शटर 200 ते 500 ठेवायला लागणार आहे, कारण की सडन मुवमेंट होतात. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला आयएसओ हा जेवढा मिनिमम ठेवता येईल तेवढा बघा, कारण की स्ट्रीट फोटोग्राफीला तुम्हाला अवेलेबल लाईट जास्त असणार आहे, सूर्यप्रकाश जास्त असणार आहे. आणि अपर्चर हे 5.6, 8 ठेवा, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या फोकस मध्ये पाहिजेत. आता ह्या तिन्ही उदाहरणांनी तुम्हाला कळलं की तुमचा जो रेशो आहे ह्या तिन्ही गोष्टींचा हा बदलत असतो तुमच्या फोटोग्राफी प्रमाणे. ह्यालाच एक्सपोजर ट्रायंगल म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात की तुमचा एक्सपोजर परफेक्ट कसा असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढचा व्हिडिओ आपण हा व्हाईट बॅलन्स वर घेणार आहोत, तर स्टे ट्यून.